एमपीएससी पीवायक्यू अनालिसिस आपण दररोज संध्याकाळी 7 वाजता घेत असतो आणि यामध्ये आतापर्यंत आलेले आयोगाचे प्रश्न आपण घेत असतो. प्रश्नामध्ये ट्रिक्स, लॉजिक सगळ्या गोष्टी आपण घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे थोडा फॅक्च्युअल आहे, वन लाइनर आहे. शाश्वत विकास संकल्पना रिकाम जागामध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत 1980, 87, 90 आणि 92. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1980. आता 1980च का ते तुम्हाला सांगते. प्रथम वापर झाला 1980 मध्ये शाश्वत विकास हा शब्द प्रयोग करण्यात आला. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN ने 1980 मध्ये प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी म्हणजे जागतिक संवर्धन धोरणामध्ये या अहवालामध्ये सर्वात प्रथम या शब्दाचा वापर करण्यात आला होता. त्याची प्रसिद्धी झाली होती मात्र 1987 मध्ये. खऱ्या अर्थाने ही जागतिक स्तरावर ब्रॅडलँड कमिशन होतं, त्यांचा अवर कॉमन फ्युचर हा जो अहवाल होता त्या अहवालामध्ये प्रसिद्ध झाली होती ही संकल्पना. त्याच्यानंतर याचा व्याख्या म्हणजे या शाश्वत विकास म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, असा विकास जो सध्याच्या पिढीच्या गरजा पूर्ण करतो पण भविष्यातील पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड करत नाही, अशा पद्धतीने याची व्याख्या करू शकता. आणि त्याच्यानंतर काही प्रमुख परिषदा सुद्धा आयोजित करण्यात आल्या, जसं 1992 ची रिओ परिषद आहे, ते पृथ्वी परिषद आहे आपण म्हणतो शाश्वत विकासासाठी, त्यासाठी अजेंडा 21 सुद्धा स्वीकारण्यात आला. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. याच्याच नंतर आयोगाने शाश्वत विकास यावर आधारित दुसरा प्रश्न विचारलेला आहे, मात्र हा इंडेक्सवर आधारित आहे. प्रश्न बघा, 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे, असा प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 117व्या स्थानावर म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. आता तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगते. संयुक्त राष्ट्रांनी म्हणजे युएननी एकूण 17 शाश्वत विकास लक्ष्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स निर्धारित केलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण उपलक्ष्य सुद्धा आहे, टार्गेट सुद्धा आहेत. 169 टार्गेट आहे आणि याचा उद्देश आहे की गरिबी निर्मूलन, पर्यावरणाचे रक्षण, सर्वांना शांतता आणि समृद्धी मिळवून देणे. आणि यांची ही जी उद्दिष्ट आहे त्याचा कालावधी कधीपर्यंत आहे, 2030 पर्यंत आहे. 15 वर्षाच्या कालावधीसाठी ही निश्चित करण्यात आली होती, 2016 ते 2030 या दरम्यान. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. आणि याची घोषणा कधी केली होती, तर सप्टेंबर 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड द 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या नावाने ही लक्ष्ये स्वीकारण्यात आलेली आहे. भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.